पावसाला सुरुवात झालेली आहे। सगळीकडे थंडगार असं वातावरण सुद्धा झालेलं आहे। या थंडगार वातावरणामध्ये काहीतरी गरमागरम खायला मिळलं तर किती मजा येते ना। चला तर मग आज आपण कोणत्याही भाज्या न वापरता इथे अगदी कुकरमध्ये पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कशी तर चला मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवते, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण नक्कीच पाहावा लागेल। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। सुरुवातीला कुकरमध्ये आपल्याला 1 वाटी एवढं स्वच्छ धुतलेलं फ्लावर घालायचं आहे। स्वच्छ धुतलेलं बारीक कट केलेलं अर्धी वाटी गाजर घालायचं, अर्धी वाटी मटर घालायचं आहे, 1 शिमला मिरची घालायची आहे, बरोबरच 1 छोट्या आकाराचं लालबुंद टोमॅटो आणि 1 छोट्या आकाराचा कांदा घालायचा आहे। आता इथे तुम्हाला आवडत असेल तर बटाटा घाला। मी इथे विदाऊट बटाट्याची बनवत आहे, पण इथे तुम्ही बटाटा घातला तर पावभाजीचा थिकनेस खूप चांगला येतो। त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे बटाटे नक्की वापरा। 1 छोट्या आकाराचं 1 ते 1.5 चमचा हळद घालायची आणि अगदी भाज्या पाण्याखाली जातील एवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाहीये। जास्त पाणी घातलं तर भाज्या व्यवस्थित शिजत नाहीयेत, पाणी एकीकडे आणि भाज्या एकीकडे होतात। आता याचं झाकण लावायचं, मीडियम गॅसवरती याच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या। याच्यामध्ये भाज्या व्यवस्थित छान अशा शिजल्या जातात। आता वाफ गेलेले आहे, कुकर आपण ओपन करून बघूया। तुम्ही पाहू शकता की पाण्याचे प्रमाण आपण कमी ठेवलेले, जेवढ्या भाज्या पाण्याखाली जातात तेवढंच पाणी आपण घेतलं होतं। त्याच्यामुळे भाज्या सुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि त्यांचा फ्लेवर जो असतो ना तो जसाच तसा राहतो। आता हे एक्स्ट्राचे पाणी आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत। यामुळे काय होतं, आपण जेव्हा भाज्या मॅश करतो ना तेव्हा आपल्याला मॅश होण्यासाठी भाज्या सोप्या जातात। त्यासाठी पाण्यासकट अजिबात तुम्ही ते मॅश करू नका, नाहीतर ते व्यवस्थित मॅश होत नाहीयेत आणि कुठे पाणी एका साईडला आणि भाज्या एका साईडला होतात। त्यामुळे त्यातलं आधी सगळं पाणी काढा आणि नंतर तुम्ही छान असं मॅशरने व्यवस्थित भाज्या मॅश करून घ्या आणि 3 ते 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित भाज्या शिजतात। आता इथं बटाट्याचा वापर केला की तुमच्या भाजीला छान असा थिकनेस येतो। आता तुम्हाला जर इथं आवडत असेल तर तुम्ही बटाट्याचा वापर नक्की करा आणि जर तुमच्या पावभाजीला कलर हवा असेल तर भाज्या शिजाय घालताना त्याच्याबरोबर 1 बीटाचा तुकडा घाला, त्यामुळे ना कलर खूप छान येतो। व्यवस्थित भाज्या इथे मॅश झाल्यानंतर इथे मी आवश्यकतेनुसार अर्धी वाटी एवढं पाणी घातलं आणि कुकर काय केला, गॅसवरती ठेवून गॅस चालू केला। याला उकळी यायला सुरू झाली की याच्यामध्ये चवीनुसार अगदी 2 चमचे एवढं मीठ घातलं, बरोबरच मोठे 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आणि आपल्याला हा मसाला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बरोबरच कलरसाठी मी इथे बेडगी मिरची पावडर 2 चमचा घालून घेणार आहे, त्यामुळे सुद्धा कलर खूप छान येतो। ह्याच्यामध्ये तिखटपणा नाही अजिबात, फक्त कलरसाठी वापरलेले आहे। आता ह्याला छान आपण उकळून घेणार आहोत आणि आता भाजीचा जसा बाहेर भाजी भेटते ना पावभाजी, तसा तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, भाज्या शिजवताना त्याच्यामध्ये 1 छोटासा बिटाचा तुकडा घाला, त्यामुळे कलर खूप छान येतो। आणि तुम्हाला थिकनेस हवा असेल तर याच्यामध्ये बटाट्याचा वापर नक्कीच करा। आता इथे बऱ्यापैकी छान अशी आपली पावभाजी शिजलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घालायचं आणि आता त्या गॅसवरती एक पॅन ठेवायचा। पॅनवरती ना आपण 2 चमचे एवढं बटर घ्यायचं। बटर व्यवस्थित मेल्ट होऊन द्यायचं। मेल्ट झाल्यानंतर बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये 2 चमचे घालायची। याच्या तडक्यामुळे काय होतं ना, आपल्या पावभाजीला फ्लेवर खूप छान येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागते आणि कलर सुद्धा खूप सुंदर येतो। व्यवस्थित हलवायची, अगदी थोडीशी उकळून द्यायची आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। गरमागरम पावसाळ्या दिवसात थंडगार वातावरणामध्ये खाण्यासाठी पावभाजी तयार आहे। गरमागरम बटर लावलेला पावाबरोबर ही भाजी सर्व करा आणि एन्जॉय करा। मग तुम्हाला ही थंडगार वातावरणात पटकन बनवून होणारी, कोणत्याही भाज्या न शिजवता डायरेक्ट कुकरमध्ये तयार होणारी पावभाजी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्हाला आणखी नवीन कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्यासाठी मला मेसेज करू शकता। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।